नमस्कार मित्रांनो, मी शार्दूल घेऊन आलोय तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ. मित्रांनो, आज मी तुम्हाला आशिया कसोटीबद्दल सांगणार आहे. ज्या कसोटीमध्ये खेळपट्टीवर अक्षरशः रक्त सांडलं होतं आणि त्या टेस्ट मॅचला रक्ताची कसोटी म्हणूनही ओळखलं जातं आजही. तर मित्रांनो, गोष्ट आहे भारत आणि वेस्ट इंडिजच्या कसोटी सामन्याची. भारतीय संघ हा वेस्ट इंडिज दौऱ्यावरती 4 टेस्ट मॅच खेळण्यासाठी गेला होता. पहिली टेस्ट मॅच वेस्ट इंडिजने जिंकली होती. दुसरी टेस्ट मॅच ही ड्रॉ झाली होती आणि तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताने कमबॅक करत खूप मोठा वेस्ट इंडिजवर विजय मिळवला होता. आणि 1960-70च्या दशकात वेस्ट इंडिज हा एक खूप मोठा बलाढ्य संघ मानला जायचा. वेस्ट इंडिजला हरवणं म्हणजे खूप कठीण गोष्ट होती आणि त्यांच्याच धर्तीवर जाऊन त्यांनाच हरवून भारताने तिसऱ्या टेस्टमध्ये कमाल केली होती. आणि तत्पूर्वी वेस्ट इंडिज संघाने इंग्लंड दौऱ्यात पण पराभवाची नामुष्की उडवून घेतली होती. अशा त्यावेळी त्यांचा कॅप्टन क्लाइव्ह लाईव्हवरती खूप टीका होत होती आणि तिसऱ्या टेस्टमध्ये भारताकडून पराभव झाल्यानंतर त्याने आपल्या खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये एक गोष्ट सांगितली होती की मी तुम्हाला 400 रन करायला दिले होते, तरीही तुम्ही भारतीय संघाला ऑल आउट करू शकला नाहीत आणि तुम्हाला पराभवाची हार स्वीकारावी लागली. अशातच वेस्ट इंडिजच्या सर्व खेळाडूंना ही गोष्ट खूप लागली आणि त्याचाच बदला घ्यायचा म्हणून चौथ्या कसोटीमध्ये त्यांनी पूर्ण भडास भारतीय संघावरती काढली होती. तर मित्रांनो, आता कहाणी सुरू होते 20 एप्रिल 1975 साली. तर सबीना पार्कवरती चौथा टेस्ट मॅच सुरू होता आणि पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजने टॉस जिंकून भारताला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलं. पहिल्या दिवशी मित्रांनो, भारताचे सुनील गावस्कर आणि अंशुमन गायकवाड सर हे सलामीस येतात. लंच पर्यंत भारताने कसं बसे तरी 60 रन्स करून आपला डाव पुढे चालू ठेवला होता. पण लंच नंतर वेस्ट इंडिजच्या बॉलरनी एक त्यांची खरी ओळख दाखवायला सुरू केली. कारण वेस्ट इंडिजनं या टेस्ट मॅचमध्ये त्यांचे 4 खतरनाक त्यावेळेसचे बॉलर खेळवले गेले होते. त्यात माईक होल्डिंग होता, गार्नियर होता, जुलियन होता, आणखीन एक बॉलर होता, मला त्याचं नाव आता आठवत नाहीये. ह्या 4 बॉलर सहित तो संघ उतरला होता आणि त्यावेळी त्या बॉलरने जवळपास 150-155च्या स्पीडनी बॉलिंग करत भारतीय सलामी जोडीला परेशान केलं होतं. दिवसाअखेर मित्रांनो, कशी बसे एक विकेट करून भारताने 120 रन्स केल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी भारतीय संघ मैदानात उतरला. त्यावेळेस पिच खतरनाकच दिसत होती आणि दुसऱ्या दिवशी काही वेळ गेल्यानंतर पिचवरती मोहिंदर अमरनाथ आणि अंशुमन गायकवाड सर खेळत होते. अंशुमन गायकवाड सर हे 80 रन करून त्या पिचवरती टिकून खेळत होते. पण एक वेस्ट इंडिजच्या बॉलरचा बॉल त्यांच्या हाताला लागला, अंगठ्याला येऊन लागला आणि अंगठ्यातून भळाभळा रक्त सुरू झालं होतं आणि त्याच्यानंतरच दुसऱ्या बॉलवरती त्यांच्या छातीवरती येऊन आदळला आणि त्यांना अतिप्रचंड वेदना होत होत्या. आणि त्याच ओव्हरमध्ये मित्रांनो, आणखीन एक मोठा बाउन्सर हा त्यांच्या कानावरती जोरदार आदळला आणि त्यांना काही कळण्याच्या आतच ते मैदानावरती कोसळून गेले. त्यांना ड्रेसिंग रूम मध्ये उचलून नेलं. त्याच्यानंतर थोडासा वेळ खेळ थांबवावा लागला आणि निर्णय असा झाला की अंशुमन गायकवाड सरांना हॉस्पिटलाइज करण्यात येणार होतं आणि त्यावेळी त्यांच्यासोबत सुनील गावस्कर सर गेले. आता त्यांच्या जागी खेळायला आले होते ब्रिजेश पटेल सर आणि मोहिंदर अमरनाथनी डावाची सुरुवात पुढे चालू केली. मॅच सुरू झालेला होता आणि अशातच परत एकदा वेस्ट इंडिजच्या बॉलरचा बॉल ब्रिजेश पटेल सरांच्या ओठांवरती येऊन लागला आणि तेही मैदानात कोसळले आणि त्यांच्या जबड्यातून रक्त वाहू लागलं. त्यांनाही हॉस्पिटलाइज करावं लागलं आणि अशातच 2 भारतीय प्लेयर हॉस्पिटलाइज झाले होते.
आणि कशाबशा भारताने 306 रन्स केल्या आणि दुसऱ्या दिवशी डाव संपला. तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिज संघ मैदानात उतरतो आणि 306 धावाचा पाठलाग करत वेस्ट इंडिजचा संघ 396 रन्स करून भारताला 80 रनाची लीड देतो. भारत दुसऱ्या इनिंग मध्ये मैदानात उतरतो आणि इथे गोष्ट अशी झालेली आहे की भारत ज्यावेळेस वेस्ट इंडिज संघ फलंदाजी करत होता तिथे भारताचे चंद्रशेखर आणि कॅप्टन बिशन सिंग बेदी हे फिल्डिंग करताना इंज्युअर झाले होते. अशातच भारताचे 4 प्लेयर इंज्युअर झालेले असताना भारत फक्त दुसऱ्या इनिंग मध्ये 5 खेळाडूंसोबत मैदानात उतरला आणि इथेही त्यांची भेदक गोलंदाजी चालू होती आणि भारताने 57 रन्स करून कशेबशा केल्या आणि बिशन सिंग बेदीने हा डाव घोषित केला आणि वेस्ट इंडिज संघाने एक इनिंग राखून तो कसोटी सामना जिंकला होता. तर अशी होती ही गोष्ट मित्रांनो, ज्याला रक्ताची टेस्ट मॅच म्हणलं गेलेलं आहे. वेस्ट इंडिजचा तो भयानक अनुभव भारतीय खेळाडूंनी तो कसा अनुभवला असेल त्याचे किस्से आजही सुनील गावस्कर सर बऱ्याच सिनियर खेळाडूंकडून ऐकायला मिळतात. तर ही होती छोटीशी गोष्ट मित्रांनो. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.